आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही फॉर्म भरताना तो फूड प्रेफरन्स दिला होता ना, त्यानुसारच तुम्हाला जेवण दिलं जाईल आणि सर्व काही केलं जाईल। आणि हो, तुमच्यासाठी एक हनीमून स्वीट आम्ही ठेवलेला आहे खास। सर नाही, आमच्यासाठी नको आहे। ती दोघं आहेत ना, ती हनीमून कपल आहेत, त्यांना द्या। आणि हो, अजून एक रिक्वेस्ट करायची होती, आमची रूम जरा ह्यांच्या रूमपेक्षा लांबच द्या। ते काय आम्हाला ह्यांच्यासाठी काही सरप्राईजेस प्लॅन करायचे आहेत ना, म्हणून म्हटलं मी एकदा फ्रेश झाले ना की तुमच्याशी डिटेलमध्ये बोलायला येते। नो इशू, तुम्ही सांगाल तसं होईल, काय हरकत नाही। थँक्यू। ऑल द बेस्ट। चल चला जाऊ। सर, पिण्याचं पाणी आणि लागणारी इतर सर्व वस्तू कबडमध्ये ठेवलेल्या आहेत। बाकी तुम्हाला काही लागलंच तर लगेच काउंटरला कॉल करा। करतो या। ती बाहेरची जागा, ही खोली, हे समजा किती भारी आहे ना। आता काय करू मी? तुम्हाला काय झालं तोंड वाकडं करायला? अहो, एवढी भारी खोली दिलीये, बाहेर बाल्कनीत ना मस्तपैकी निसर्ग दिसतोय, गार वारा येतंय, अजून काय पाहिजे तुम्हाला? आओ जरा हस की। अगं धनू, तुला कळते काय? त्यांनी फक्त ते एकच बेड दिलाय। आपण दोघं ना हनीमूनला आलोय, हनीमूनला। आणि हा हनीमून सूट आहे। इकडं ते लोक दोन वेगळे वेगळे बेड का देतील आपल्याला? ए धनू, तू पहिला हे तुझं हसणं बंद करा आणि ते सारखं सारखं हनीमून हनीमून म्हणणं ते पण बंद कर। मी कसल्या हनीमूनला नाही आलेलो, नानांनी जोर जबरदस्ती करून पाठवलंय म्हणून आलोय, नाहीतर मला फिरायला बिरायला नाही आवडत। जा तू आता, जाऊन तुझं आवरून घे। खाली मी तुझी वाट बघतोय नाश्त्याला, आवरून ये खाली। आणि हा, नाश्ता झाला ना थोडं तिथंच फिरू, नाहीतर परत इथंच यायचं आणि वाद घालत बसायचा। जा आता आवर। हा माणूस पण ना एवढ्या चांगल्या ठिकाणी फिरायला आलोय, पण तरी यांची चिडचिड संपत नाही। आता एखाद्याला हनीमूनला नाही जायचंय ठीक आहे, पण निदान आनंदाने फिरू तरी शकतो ना। पण नाही, जाऊ दे, मी तर ठरवलंय, मी 2 दिवस इकडे मस्त वाऱ्यात एन्जॉय करणार आहे। हे आता रुसून बसलेत, पण ह्यांना पण कसं एन्जॉय करायला लावायचं ना, याची चांगली आयडिया आहे माझ्याकडे। अक्का, हे नाश्ता करून घे। अक्का, कसला विचारत आहेस तू? अक्का, काय झालं? कसला विचार करते? काही नाही। काय नाही कसं? माझ्यावर तुझी जबाबदारी आहे, आणि फक्त तुझीच नाही तर तुझ्या पोटातल्या बाळाची पण आहे। दादानी परत फोन केला ना तर तुम्हाला 4 प्रश्न विचारत बसतो ग। अगं बास बास बास, किती काळजी घेशील? सहजच येतात की माणसाच्या डोक्यात विचार। हा ठीक आहे, बरं ऐक की, मला ना तुला काहीतरी दाखवायचंय। काय? आले, थांब। हे बघ, हे महिला सशक्तीकरणासाठी एक वार्षिक मेळावा असतो, तिकडे मला जायचंय। तुमचं का काय ते वर्कशॉप असतं ना, तसं आहे, पुण्याला असणार आहे ते। तुला माहितीये का, आपण कसं आता वस्तू अशा समोरासमोर विकतो, त्या ऑनलाईन कशा विकायच्या ते तिकडे शिकवणार आहेत, आणि आपल्या वस्तू घराघरात कशा पोहोचतील हे सगळं शिकवणार आहेत तिकडे। बरं, पण तू हे मला का दाखवते? नाही म्हणजे या सगळ्यात मी तुला काय मदत करू शकते? आता कसं मुद्द्याचं बोललीस, मला ह्याच्यासाठी फॉर्म भरून देतो, म्हणजे आतापर्यंत मी काय काय केलंय हे सगळं त्याच्यात भरून दे। राजू, माझी फॉर्म भरून द्यायला हरकत नाहीये, पण तू पुण्यात जाऊन राहणार कुठे, खाणार काय, आणि मग परत मागच्या वेळेसारखं काय झालं तर? तू नको काळजी करू, आता पुण्याला जाणार आहे तर सावलीकडे राहील, आणि सावलीकडेच राहणार आहे तर दादाच्या परवानगीची पण काही गरज नाही। एकदा का त्या मेळाव्यासाठी माझी निवड झाली असा फोन आला की मी लगेच वहिनीला सांगेन, मग ती सावलीशी बोलून घेईन आणि सगळी सोय करेल, मला माहिती। बरं, आता तरी भरशील की नाही फॉर्म? बरं देते। चल आता पटकन नाश्ता करून घे। हो बाई, कर कर, माझ्यासमोर कर। सूर्या, कसलं छान वातावरण झालंय ना। कितीतरी दिवसांनी आपल्याला असा निवांत वेळ मिळालाय।
काय चाललंय इथे? मी केव्हाच तुझ्याशी गप्पा मारतीये आणि तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. हे असा वेळ घालवणार आहे का आपण एकमेकांसोबत? अगं तसं नाही, पण मला असं वाटतं की आपण धनु आणि दत्तू दाजींबरोबर ना फिरायला जायला पाहिजे होतं आणि आपण इथं बसलोय उगाच. खरंच काळजी लागली. अरे हनीमून कपल आहेत ते, आपण त्यांना त्यांचा वेळ द्यायला नको का? फिरू दे की त्यांना त्यांचं, एन्जॉय करू दे. का इथे पण तू त्यांची काळजी करत बसणार आहेस? आणि सूर्यकांतराव, लग्नानंतर आपण सुद्धा पहिल्यांदाच फिरायला आलोय. तुमच्या बायकोला पण तुमच्या सोबत वेळ घालवायचा असेल, फिरायचं असेल, असा विचार येत नाही का रे तुझ्या डोक्यात? तुझं सगळं कळतंय मला, पण ही जागा आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे का सांग बरं? त्यांना काय झालं बिलं तरी इथं काहीही होणार नाही हे ना. आणि असला विचार अजिबात डोक्यात आणू नकोस. अरे फिरण्याच्या ठिकाणी कितीतरी जोडपी येतात, छान एन्जॉय करतात, आणि तू असं इथे विचार करत बसलायस. हे बघ, त्यांना नसेल त्यांच्या बहिणीवर प्रेम, पण मला माझ्या धनुची काळजी आहे. सूर्या, अरे लग्न झालंय आता तिचं, तिची काळजी घ्यायला ना तिचा नवरा आहे तिच्यासोबत. आणि तरीही काही गरज पडलीच तर ती नक्की फोन करेल आपल्याला. अगं पण त्यांनी सांगून जायला पाहिजे होतं ना आपल्याला. का तू जाणार होतास त्यांच्यासोबत? सूर्या, तुला जास्त चालायचं नाही हे माहिती आहे ना तुला, आणि त्यामुळे आपण इथेच बसणार आहोत. पण म्हणून काय त्यांना पण इथे आपल्यासोबत बसवून ठेवायचं आहे का? सूर्या, आपलं ठरलंय ना त्यांना डिस्टर्ब नाही करायचंय म्हणून. एन्जॉय करू दे त्यांना. आता ना आपण सगळेजण लंचलाच भेटूया. तोपर्यंत ना तू छान एन्जॉय कर माझ्या बरोबर. कधीतरी बायकोला बघून पण रोमॅन्टिक होत जा, आवडेल मला तसं. आओ आओ, इकडे या की, मी इथे. अगं खाली उतर. नाही नाही, मी तर म्हणते उलट तुम्हीच वर या. ए, तुला काय माझा जीव घ्यायचा आहे? तू खाली उतर सांगतो. खाली उतर, पाय घसरत. काय हो तुम्ही असं काय सारखं रडत बसता? तुम्ही वर या ना, आपण खाली येऊन काय करणार आहे? त्यापेक्षा इथे वर ना मस्तपैकी फोटो काढू, मस्त पोज मिळतील, रील बी बनव. हा, तुम्ही ना असं माझ्या खांद्यावर हात ठेवा, मस्त कपल फोटो काढू. अगं धनु, ऐकत जा की, असं लहान पोरावानी नको वागू. एक तर एक सारखे कपडे दिलेस, दोघं पण ना असे ते बँडवाले नसतं का, टम 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 तसे वाटा लागलोय. ऐक की जरा, खाली. आओ, तुम्हाला ना आजकालच्या फॅशनचं काही कळतच नाही बघा. हे असे सारखे कपडे घातले ना की लोकांना सांगायला नाही लागत, लोकांना आपोआप कळतं. ते जात आहे ना, ते हनीमून कपल आहे. हा, तुम्ही पटकन वरती या, आपण मस्तपैकी रील बनवू. मी गाणं बी शोधून ठेवले. ए धनु, तू ना खाली ये सांगतो. तू जर खाली आली नाहीस ना तर हा, मी ना सूर्याला फोन करेन. तू खाली ये. जा, सांगा. नाही सांगा ना, सांगा. मी काय घाबरते का? काय चुकीचं करते मी? हा, ताई, तुम्हा दोघांना एकत्र फोटो काढायचे आहेत का? नाही नाही, आम्हाला फोटो नाही काढायचे. हो, काढायचे. वरती या ना. आता फोटो कोण काढणार त्याचं टेन्शन बी मिटलं. तुम्ही वर या. काढू. हा, राहा उभे. थांबा ताई, तुम्ही तिकडे. फोन द्या, फोन द्या. हे घे, पट करून फोटो काढते. नाही ऐक ना, इकडे डोक्याला इकडे ताप. इकडे. हा,